ठीक आहे, मग आज आपण 3x3 ऑर्डरचा डिटर्मिनंट कशा पद्धतीनं सॉल्व्ह करता येतो ते बघूया. त्यासाठी हेडिंग टाका सर्वांनी. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, हेडिंग टाका. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3x3. टू बाय टू बघितला, आता 3x3 ऑर्डरचा डिटर्मिनंट बघूया. टाकले हेडिंग? येस सर. ठीक आहे, एक जनरल एक्झाम्पल लिहून घ्या सर्वांनी. समजा d इक्वल टू सर हेडिंग दाखव. सर हेडिंग दाखव. हेडिंग value of determinant of order 3x3. ओके सर. d equal to determinant लिहा a1 b1 c1. पहिल्या रो मध्ये हे तीन एलिमेंट आहेत. दुसऱ्या रो मध्ये a2 b2 आणि c2. तिसऱ्या रो मध्ये आहेत a3 b3 c3. अशा पद्धतीनं आपल्याला येत आहेत. किती रोज आहेत? 3 सर. कॉलम्स किती आहेत? 3 कॉलम्स आहेत. म्हणजे या डिटर्मिनंटची ऑर्डर किती झाली? 3x3. 3x3 त्याची ऑर्डर झाली. आणि 3x3 ऑर्डरचा डिटर्मिनंट जो आहे ती सॉल्व्ह करण्याची आता प्रोसिजर बघणार आहे आपण. लक्ष द्या आता, त्यानंतर लिहून घ्या. पहिला रो काय हो? पहिला रो A1 B1 C1. A1 B1 C1 असे तीन एलिमेंट आहेत. आता तिथून आपण स्टार्ट करणार आहे. त्या पहिल्या रो पासून स्टार्ट करतोय. त्यातील पहिला एलिमेंट जो आहे तो A1 इक्वल टू खाली लिहितोय आपण A1. मी पहिला एलिमेंट त्यातला घेतला, पहिल्या रो मधला तो फर्स्ट एलिमेंट. आणि A1 असणारा रो आणि A1 असणारा कॉलम. A1 न स्टार्ट होणारा रो, A1 न स्टार्ट होणारा कॉलम, हे दोन्ही सोडून दिले मी. मी बोलला म्हणून बोलतोय सर. काय होतंय? हॅलो, आवाज येतो का? हो सर. हो सर. ठीक आहे. A1 असणारा रो आणि A1 असणारा कॉलम हे सोडल्यानंतर इथं राहतं काय? हे हा एक 2x2 ऑर्डर B2 C2 B3 C3 B2 C2 B3 C3 हे आपल्याला मिळतंय. म्हणजे A1 त्याच्या पुढे एक डिटर्मिनंट लिहायचा आणि तो डिटर्मिनंट आहे हा B2 C2 B3 C3. B2 C2 B3 C3 हा झाला आपला पहिल्या एलिमेंटला मायनॉर म्हटलं जातं थोडक्यात त्याला. पहिला एलिमेंट असणारा रो आणि कॉलम सोडून जो डिटर्मिनंट मिळतोय त्याला आपण मायनॉर म्हणतोय. आता ही झाली पहिली व्हॅल्यू. आता दुसरी व्हॅल्यू आपल्याला बघायची
दुसरी व्हॅल्यू घेताना निगेटिव्ह साईन घ्यायचं. पहिली व्हॅल्यू घेताना इथं A1 घेताना आपण प्लस लिहिलं, काय नाही म्हणजे प्लस असतं. दुसरी व्हॅल्यू घेताना निगेटिव्ह. मग दुसरी व्हॅल्यू कोणती आहे रो मध्ये? B1. मी ती B1 व्हॅल्यू या निगेटिव्ह साईनच्या पुढे लिहिली आणि पुढे डिटर्मिनंट लिहायचं. आता जसं तो एलिमेंट असणारा रो आणि कॉलम सोडला, तसा B1 असणारा रो आणि हा B1 असणारा कॉलम हे दोन्ही सोडून द्यायचे. राईट काय? C2, A2, A2, C2, C3, A3, A3, C3. A2, C2, A3, C3 या पद्धतीनं असेल. ते एलिमेंट लिहूया. A2, C2, A3, C3 कोणते? हा आणि हा रो झाल्यानंतर ते 4 एलिमेंट आपल्याला राहतात. ते 4 एलिमेंट आपण तिथे लिहिले. आता तिसरी व्हॅल्यू, पहिली प्लस घेतली, दुसरी मायनस घेतली, तिसरी व्हॅल्यू C1. प्लस. Plus. व्हॅल्यू कोणते आहे तिथं? C1. आहे. C1. C1 टाकले. आता C1 असणारा रो, C1 असणारा कॉलम हे दोन्ही सोडून द्यायचे. काय राहतं तिथं? A2, B2, A2, B2, A3, B3. A3, B3 या पद्धतीनं आपल्याला हा 3x3 ऑर्डरचा डिटर्मिनंट एक्सपांड करायचा आहे. काय करता डिटर्मिनंटचा? फर्स्ट एलिमेंट सुरुवातीला A1 इथं लिहायचा. A1 असणारा रो आणि कॉलम हे दोन्ही सोडून या राहिलेल्या 4 व्हॅल्यू त्या डिटर्मिनंट मध्ये लिहायच्या. नंतर सेकंड व्हॅल्यू घेताना मायनस घ्यायची. मायनस नंतर सेकंड नंबर आहे B1, तो B1 असणारा रो, B1 असणारा कॉलम हे दोन्ही सोडून द्यायचे. राहिलं A2, C2, A3, C3 हे इथं लिहिलं. तिसरी व्हॅल्यू घेताना प्लस C1 व्हॅल्यू घेते तिसरी. C1 असणारा कॉलम, C1 असणारा रो हे दोन्ही सोडून दिले. राहिलं A2, B2, A3, B3 ते इथं लिहिलं आपण. या पद्धतीनं त्याचं डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करणार. लिहून घ्या हे. घेतलं सर. थांबा सर. ठीक आहे. बाकी 2x2 ऑर्डर तर कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायची हे आपल्याला माहिती आहे. झालं सर. झालं. झालं. नाही सर. ठीक आहे, ठीक.
झालं सर. ठीक आहे. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल बघा. फर्स्ट एक्झाम्पल लिहा सर्वांनी यावरचं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. Find the value of a determinant आहे 1, 0, 6, 7, 2, 5, 3, 4, 6. आता सर्वांनी सुरुवातीला दिलेला डिटर्मिनंट डी या नोटेशननं लिहून घ्या. म्हणजेच लेट डी इक्वल टू डिटर्मिनंट 1, 0, 6, 7, 2, 5, 3, 4, 6. आणि हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा म्हणजे आपल्याला त्या डी ची व्हॅल्यू मिळते. इक्वल टू सांगा आता फर्स्ट एलिमेंट कोणता आहे? 1 1 एलिमेंट 1 घेतला. 1 असणारा रो आणि 1 असणारा कॉलम हे दोन्ही सोडून द्यायचे. म्हणजे राहतं इथं काय 2 5 4 6 2, 5, 4, 6. ते या डिटर्मिनंट मध्ये लिहायचं. 2, 5, 4, 6. हे झालं. हा रो हा कॉलम. हे जे राहतं इथं ते आपण इथं डिटर्मिनंट मध्ये लिहिलेलं आहे. असं लिहायचं. रो सिक्वेन्स बदलायचा नाहीये. आता दुसरा एलिमेंट आपण मायनस घेत असतोय. सांगा दुसरा एलिमेंट कोणता आहे? -0 0. आता 0 असणारा रो आणि कॉलम हे सोडून द्यायचे. 7 5 3 बरोबर आहे. 7, 5, 3, 6 हे 4 एलिमेंट आपल्याला राहतात यामध्ये. 7, 5, 3, 6. सर तिथं 0 ला मायनस चिन्ह कसं दिलं? पहिली व्हॅल्यू प्लस दुसरी व्हॅल्यू मायनस. पण सर 0 ला कुठलं चिन्ह नसतं ना, असं म्हणतोय. अरे रूल वाईज तर द्या की नंतर तुम्ही साईनचे हे करू शकता की -0 +0 घ्या किंवा -0 घ्या. काय दोन्ही एकच येणार आहे 0 ला.
लक्षात आलं, पहिली व्हॅल्यू प्लस घेतली, दुसरी व्हॅल्यू मायनस घेतली आपण. जरी तिथे 0 असलं तरी मी 0 त्या ठिकाणी घेतोय, आपल्या रूल नुसार सॉल्व्ह करायचं आणि नंतर तुम्ही ते सिक्वेन्स जसं कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशन मध्ये होईल त्या पद्धतीने करू शकता. आता तिसरी व्हॅल्यू कशी असते? प्लस प्लस मग प्लस लिहितो, तिसरी व्हॅल्यू इथं किती आहे? 6. 6. आता हा 6 असणारा कॉलम आणि रो हे दोन्ही सोडून द्यायचे. राहिलं काय? 7 2 3 4. बरोबर आहे. 7 2 3 4 इक्वल. या पद्धतीने आपण हे डिटर्मिनंट लिहितो. लक्षात आलं, पहिला एलिमेंट 1, तो 1 असणारा रो आणि कॉलम सोडून राहिलेलं इथं डिटर्मिनंट मध्ये लिहिलं. त्यानंतर सेकंड एलिमेंट घेताना मायनस, सेकंड एलिमेंट आहे इथं 0, तो 0 मी इथं घेतला. तो 0 असणारा रो आणि कॉलम हे दोन्ही सोडले, त्यामुळे राहिलं 7 5 3 6. तिसरी व्हॅल्यू प्लस, तिसरा एलिमेंट आहे 6 इथे घेतला. 6 असणारा रो आणि कॉलम हे दोन्ही सोडून दिले, राहिलं 7 2 3 4. आणि आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. आता एक एक व्हॅल्यू घेऊया. यामधली पहिली व्हॅल्यू 1 आहे इंटू ब्रॅकेट. आता हा डिटर्मिनंट 1 बाहेरचा आहे असा ठेवलाय, हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. मग डिटर्मिनंट 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे, तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करता हो? क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे. क्रॉस हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन. मग सांगा, पहिलं 2 इंटू 6 मल्टिप्लिकेशन किती येईल इथं? 12 मध्ये मायनस. परत 5 इंटू 4 20. हे झालं आपलं पहिलं मल्टिप्लिकेशन. डिटर्मिनंट सॉल्व्ह केला. 2 इंटू 6 या पद्धतीनं मायनस 5 इंटू 4. आता पुढचं मल्टिप्लिकेशन घेऊया. हे मायनस 0 आहे, यांचं मल्टिप्लिकेशन. आता रूल वाईज सॉल्व्ह करतोय, नंतर तुम्ही ते 0 ने मल्टिप्लाय केल्यानंतर डायरेक्ट 0 लिहू शकता, पण रूल वाईज आपण सॉल्व्ह करूया म्हणजे प्रोसेस लक्षात येईल. एकदा 7 इंटू 6 42 मायनस, परत 5 इंटू 3 15. तिरकस गुणाकार केला, परत प्लस 6 इंटू ब्रॅकेट. आता 7 इंटू 4 28 मायनस 6 2 इंटू 3 6. या पद्धतीनं मी लिहिलं सिम्प्लिफिकेशन. 2 इंटू 6 मायनस 5 इंटू 4 इथं, मायनस 0 इन ब्रॅकेट 7 इंटू 6 मायनस 5 इंटू 3 इथं, प्लस 6 7 इंटू 4 मायनस 2 इंटू 3 इथं लिहिलं. त्या पद्धतीनं 2x2 सॉल्व्ह केलं. आता एक एक व्हॅल्यू सिम्प्लिफाय करूया. सांगा, 1 इंटू 12 मायनस 20 म्हणजे -8 बरोबर आहे. 1 इंटू 12 मायनस 20 म्हणजेच मायनस, परत मायनस 0 इन ब्रॅकेट 27 मायनस 15 27. ठीक आहे, 27 लिहिलं मी ब्रॅकेट मध्ये, प्लस 6 इंटू ब्रॅकेट 28 मायनस 6 22. बरोबर आहे, 22.
केलेलं. म्हणजे तिन्ही ब्रॅकेटमधल्या व्हॅल्यू सबट्रॅक्ट ऍड काय असेल ते करून आपण लिहिल्या. आता डी इक्वल टू मल्टिप्लिकेशन करून घ्या बाहेरची व्हॅल्यू आणि आतली व्हॅल्यू. 1 into -8 -8 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन लिहिले आपण. आतली ब्रॅकेट मधली व्हॅल्यू आणि ब्रॅकेटच्या बाहेरची 1 व्हॅल्यू -8. परत 0 न 27 ला मल्टिप्लाय केलं 0 0 आलं. इथं तुम्ही निगेटिव्ह लिहा पॉझिटिव्ह लिहा, काय अडचण नाही. 0 ला आता इथं साईन कोणतंही राहू शकतं. परत 6 into 22 132. 132 therefore d equal to हे तर 0 तर निघून गेलं. आता राहिले 132 वजा 8 124. 124 आणि हेच आपलं आन्सर असेल 124. -8 + 132. बघा दिलेला डिटर्मिनंट इक्वल टू रो कॉलम यानुसार पहिला एलिमेंट आपण रो कॉलम हाईड करून एलिमेंट घेतले. मायनस सेकंड एलिमेंट 0 तो कॉलम रो हाईड करून डिटर्मिनंट लिहिला. प्लस थर्ड एलिमेंट तो रो कॉलम हाईड करून आपण. आणि एकदा काय डिटर्मिनंट बाय टू ऑर्डर मध्ये मिळाले ती सॉल्व्ह करायची प्रोसिजर आपल्याला माहित आहे. लिहून घेत आहे सर्वजण? हो सर. हो सर. या ज्यांचं राहिले त्यांनी जरा सर दुसरी स्लाइड वर जावा. हे झाले का सर्वांचं? येस सर. Yes, हो sir. सर. त्याच्या पुढचा पार्ट हा लिहून घ्या. झालं सर. ठीक आहे. झाले सर्वांचं? येस सर. येस हो सर. बर. सकाळच्या लेक्चरला तुम्हाला नोटीस सांगितलंय का डॉक्युमेंट बद्दल? नाही सर. नाही सर. नाही. बघा आपल्याला आता स्कॉलरशिपचे फॉर्म भरायला चालू करायचे आहेत. म्हणजे जी तुमची फी असेल त्या फी मध्ये जी आपण सवलत वगैरे आपण म्हटलं होतं ती सवलत ही स्कॉलरशिपचे फॉर्म भरल्यानंतरच आपल्याला ती सवलत मिळते. मग त्यासाठी आपल्याला जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट सर्वांनी काढून घेतले असतीलच किंवा ऍडमिशन प्रोसिजरच्या कालावधीत तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट काढले असतील.
ती सर्व डॉक्युमेंट, काही डॉक्युमेंट तुम्ही ऑफिसमध्ये जमा केलेले आहेत. ज्यांची काही अजून डॉक्युमेंट तुमच्याकडची आहेत, त्यांनी ती डॉक्युमेंट जमा करून घ्या, जेणेकरून आपल्याला स्कॉलरशिप फॉर्म भरायला सोयीस्कर होईल. सर डॉक्युमेंट सांगा. आता डॉक्युमेंट तुम्हाला ग्रुपवरती टाकलेले होते बघा, तरी परत एकदा रिवाइज करतोय. कास्टचे विद्यार्थी असतील, एक मिनिट मला हे सांगतो. आता हे हे डॉक्युमेंट लागतील, सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर 10वीचं मार्कशीट जे ऑलरेडी तुम्ही प्रोव्हाइड केलेलं असेल, ज्यांचं राहिलेलं असेल त्यांनी ते प्रोव्हाइड करा. 10वीचं मार्कशीट कंपल्सरी लागतं. लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडण्याचा दाखला, त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी डोमिसाईल, त्याला डोमिसाईल सर्टिफिकेट आपण म्हणतोय. हेही तहसीलमधून तुम्हाला काढायचं आहे ओपन कॅन्डिडेटच्या विद्यार्थ्यांनी. कंपल्सरी डोमिसाईल हे सर्वात महत्वाचं आहे. त्यानंतर फादर्स इन्कम सर्टिफिकेट. आता इन्कम सर्टिफिकेट आपल्याला ज्यांचं त्यावेळी राहिलेलं होतं त्यांनी आता काढून घ्या. ज्यांचं राहिलेलं असेल त्यांनी कंपल्सरी तुम्हाला हे उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागतोय आणि पाठीमागच्या 3 वर्षाचा काढून घ्या म्हणजे बेस्ट होईल. मी दाखला काढायला गेल्यानंतर उत्पन्नाचा दाखला पाठीमागच्या 3 वर्षाचा काढून द्या म्हटल्यानंतर ते देतात. या दोन्हीलाही चार्जेस तेवढेच पडतात. त्यामुळं उत्पन्नाचा दाखला आता तेही आता इथे झेरॉक्स आपण कशासाठी म्हटलं होतं, ऍडमिशनच्या प्रोसिजरसाठी. पण आता स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी हे दाखले सर्व ओरिजिनल दाखले लागतात. ओरिजिनल उत्पन्नाचा दाखला, ओरिजिनल डोमिसाईल, 10वी मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्डची झेरॉक्स, त्यानंतर 6वं आधार कार्ड, आधार नंबर लिंक्ड विथ बँक अकाउंट. सर्वांचं बँक अकाउंट आहे हो का? सर. हो Yes, सर. हो सर. हो सर. प्रत्येकाचं स्वतःच बँक अकाउंट पाहिजे नॅशनलाइज्ड बँकेमध्ये. राष्ट्रीयकृत कोणतीही बँक असेल, राष्ट्रीयकृत डीसीसी बँक वगैरे हे चालणार नाहीये. राष्ट्रीय बँक दर्जा मग इंडियन बँक असेल, ICICI असेल, HDFC असेल, बँक ऑफ इंडिया आहे, स्टेट बँक आहे, महाराष्ट्र बँक आहे, बँक ऑफ बरोदा असेल, इंडस बँक आहे. ह्या ज्या बँका आहेत राष्ट्रीयकृत, यामध्ये तुमचं अकाउंट पाहिजे आणि ते चालू खातं पाहिजे. चालू म्हणजे काही जणांनी अकाउंट हे अगोदर बऱ्याच वर्षाखाली काढलेलं असतं, पण ते चालू आहे का बंद आहे हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळं ते चालू आहे का नाही चेक करायचंय सर्वांनी. आणि दुसरे, ते जनधन अकाउंट नको आहे. जनधन अकाउंट हॅलो सर, नीट आवाज येत अकाउंट. आवाज येत नाही सर. तर आवाज येत नाही नीट. ओके, एक मिनिट.
जनधन चालत नाही सर अकाउंट. येतोय का आवाज आता? हा यायला लागला सर. येस सर. जनधन अकाउंट चालत नाही बरं का. जनधन अकाउंट असेल तर आपली स्कॉलरशिप जमा होत नाहीये. त्यामुळे ओके सर. जनधन कुणाचं असेल तर ते ओके. सेपरेट अकाउंट काढून घ्या. नवीन काढा अकाउंट, वाटल्यास बेस्ट होईल तुम्हाला. चांगल्या राष्ट्रीयकृत बँकेत जावा, नवीन अकाउंट काढा. 1 4 5 किंवा 8 दिवस जाऊ द्या, 8 दिवसात मिळतं तुम्हाला ते अकाउंट. पासबुक मिळून जातं. ओके सर. आणि त्याला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे. आता नवीन अकाउंट काढताना आधार कार्ड लिंक करूनच तुम्ही घेताय. सर आधार लिंक तरी त्यांना असल्याशिवाय विचारायचं अकाउंटच आधार ओपन कार्ड. होत नाही. असं काही नाही, आता कसे कनेक्ट आहेत. आधार कार्ड लिंक सर असेल, असेल आधार काही नाही. लिंक आधी लागावंच लागतंय सर. आम्ही त्या दिवशी गेलतो ना, ते बोलले आधी आधार लिंक लागते, त्याशिवाय अकाउंट ओपन नाही होत. तर काही बँकेत झालं, काही बँकेत डायरेक्ट काही निघतं. आधार कार्ड तुमची पावती ही दिली तरी, आधार कार्ड दिलं ते थंबची वगैरे त्याची काही गरजच नाही. डायरेक्ट आधार कार्ड हे करून मोबाईल सील नंबर करून लिंक ते लागतोय करते. सर. नंबर दिलाय सर. सर मोबाईल नंबर लिंक लागतोय आधारशी. तेच सांगतोय मी, आधार कार्ड लिंक असल्याची पावती, तिथं फॉर्म घ्यायचा, फॉर्म भरायचा, आधार कार्ड लिंक असल्याचं ते प्रूफ त्यांच्याकडनं घेऊन यायचं तिथे बँकेत जाऊन. तरच आधार कार्ड लिंक आहे हे इथं समज जातं आणि इथं बँकेत तुमच्या हक्क जे काही स्कॉलरशिप आहे ती जमा होते. आणि आता तुमच्या अकाउंटवर 1 रुपया जमा होत नाही स्कॉलरशिपचा. सर आम्ही तुम्ही म्हणताय केलंय. आधार कार्ड लिंक काय म्हणताय, पण आधार कार्ड लिंक नसतं. बँकेवाले म्हणते त्यांच्याकडनं प्रूफ आणा ना तुम्ही. आहे सर, त्यांनी मला छोटीशी पावती दिली. हा, मग आधार कार्ड लिंक असेल ती पावती, ती पावती आणायची त्यांच्याकडनं. ते हा दिली ज्यांच्याकडे सर. नाही ना, फॉर्म त्यांनी ज्यांच्याकडे भरून दिलता सर. त्याच्या फॉर्मच्या खालच्या साईडला एक छोटस कट करून दिलंय त्यांनी. हा, कट करून देतात ते, बरोबर आहे. हा. त्यावर शिक्का मारून कट करून सही करून देतात ते. हो त्यावेळी हो तिथे सर आधार दिलंय. कार्ड मोबाईल नंबर ते लिंक झाले असं सांगून ते तुम्हाला दिले जातात. ते हे सर्वांनी करायचं आहे बरं का, हे कंपल्सरी. बँकेचं अकाउंट जे ओके आहे सर. नवीन ओपनिंग करायला गेल्यानंतर तर काय प्रॉब्लेम येणार नाहीये तुम्हाला, तरी त्यांच्याकडे करून घ्या. पण ज्यांची खाती जुनी आहेत, 1 वर्षाखालचे, गेल्या वर्षीची हायस्कूलमध्ये काढलेली असतील, त्या खात्याला मात्र हमखास आधार कार्ड लिंक नसतं काही वेळा. त्यामुळे बँकेत जावा, बँकेत जाऊन ते आधार कार्ड लिंकचा फॉर्म घ्या. त्यांच्याकडे थंब वगैरे ते घेतात, थंब करून आधार कार्ड लिंक झाल्याची खात्री करून घ्या आणि ती पावती तुमच्याकडे ती ठेवा, जेणेकरून आपल्याला फॉर्म भरताना ती लागेल. सर नवीन लक्षात? अकाउंट करताना सगळे गोष्ट जोडले तर चालते का? हा, नवीन अकाउंट जोडताना काय काढताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुमचं ऑलरेडी ते आधार कार्ड लिंक करून घेतात आता नवीन याच्यामध्ये. आणि ते करून घेतानाच ते पावती तुम्हाला देतील लगेच. पावती त्यांच्याकडे घ्यायची. सर 4 डेज मध्ये पासबुक भेटते. हो, असू द्या, 4 डेज असू द्या, 8 डेज असू द्या, पण ते काढून घ्या आपल्याला ते. हॅलो सर, शक्यतो पुढच्या कोणत्या आठवड्यात बँकेत आपल्याला घेतलंय सांगा. स्कॉलरशिप फॉर्म भरायची प्रोसिजर चालू होईल पुढच्या आठवड्यामध्ये. सर कोणत्या त्यावेळी तुम्हाला बँकेत सांगतो कोणाकोणाला कशा पद्धतीचं. हा, कोणत्या बँकेत घेतलं तर चालतं? राष्ट्रीयकृत बँक, कोणतीही बँक नाही, राष्ट्रीयकृत बँक म्हणतोय मी तुम्हाला नावं सांगितली ती राष्ट्रीयकृत बँका. कोणत्याही बँकेतलं अकाउंट चालत नाहीये. एसबीआयचा अकाउंट आहे माझं. सर मग काय करू द्या SBI आता? बँक ऑफ बरोदा. चालतंय ना. बँक ऑफ एसबीआय इंडिया. चालतंय सर. बँक ऑफ महाराष्ट्र. एसबीआय तर मेन बँक आहे की, सगळ्यात वरची बँक एसबीआय आहे. हा सर, आधार कार्ड पण लिंक आहे माझं त्याला. ते खात्री करून घ्या तिथं. परत जर काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही सर्वस्वी जबाबदार असाल. नाही सर, परत त्यांनी ती पावती दिली आहे ना, आधार कार्ड लिंक केली ती पावती दिली कारण आहे त्यांनी. परत स्कॉलरशिप नाही आली वगैरे काय ते म्हणतात, काय सांगू नका ते. ते सांगतात एक, ते पावती ही करून देतात आणि ते सांगतात झालंय तुमचं, झालंय. त्यांच्याकडनं तिथं करूनच घ्यायचं. ते झाले का नाही चेक करूनच द्या म्हणायचं मला, ते आधार कार्ड लिंक झाले का नाही. आता गेल्या वेळी 1 महिना, 1.5 महिना तसेच थांबले विद्यार्थी. त्यांनी ती पावती ती आणली त्यांच्याकडून. त्यांनी बसले त्याच ह्याच्यावरती बसले की आधार कार्ड लिंकच झाले, आम्हाला ही पावती दिली म्हणजे लिंकच झाले ते. पण ते झालंच नव्हतं त्यांचं. त्यांनी ते तसंच राहिलं होतं त्यांचं ते. त्यामुळे त्यावेळी जर लिंक केल्यानंतर मोबाईलवर मेसेज येतो, त्यामुळे तर थंब वगैरे घेऊन तिथे मेसेज वगैरे तिथे चेक करा सर्व. ती खात्री करून घ्या ओके त्यांच्याकडनं. सर. काय ते बोलले तरी बोलले ते, पण त्यांना ते
पाठपुरावा करायचाच त्यांना ते झाले का नाही म्हणायचं हे आपल्या जबाबदारीवर असतं ते. बँक ऑफ बरोडाचं आहे अकाउंट. चालतंय चालतंय. आलं लक्षात? सर बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, इंडियन बँक असेल, ICICI बँक असेल, HDFC असेल, इंडियन बँक आहे, बँक ऑफ बरोडा आहे, इंडस बँक आहे. या सर्व बँकेमध्ये चालतंय. त्या राष्ट्रीयकृत बँका आहेत. ओके सर. आलं लक्षात? यामध्ये अकाउंट काढून घ्या. ज्यांची जुनी आहे त्यांनी तर लक्षात आलं का? जुनी अकाउंट असतील तर त्याची खात्री करून घ्या ते आपलं अकाउंट जनधन आहे का कोणता अकाउंट आहे. सेव्हिंग अकाउंट असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. जनधन असेल तर नवीन अकाउंट काढून घ्या. ओके सर. सर ते कन्वर्ट करायचं की ज्याला- जनधनचं सेव्हिंग मध्ये? येतं की पण 18 वर्ष माहीत झालीत का तुमचे? नाही. 18 वर्ष सर सेव्हिंग अकाउंट जनधन काढायचं account त्यामध्ये कन्वर्ट करणार नाही ते. हा रूल आता स्टेट बँकेला, बँक ऑफ इंडियाला जरा जास्ती चालतो. बाकी ठिकाणी काही एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. सर सेव्हिंग पण अकाउंट काढायचं का? त्यापेक्षा नवीन सेव्हिंग अकाउंट काढायचं. त्यापेक्षा नवीन अकाउंट काढून घ्या ना. तुमच्या गावात एक तरी नॅशनल बँक कोणत्याही गावात आहेच. आहे सर. कोणतेही हो, गाव असं नाही की त्यामध्ये काही राष्ट्रीयकृत बँक नाही असं नाहीच आता. छोटस जरी गाव असलं तरी त्यामध्ये आता बऱ्यापैकी झालेले आहेत बँके. आलं लक्षात आहे? येस सर. आलं सर. दुसरी गोष्ट, तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड अपडेट करून घेणं गरजेचं आहे. आता रिसेंटली Okay, 1 sir. महिना 2 महिन्यात ज्यांनी केलेलं असेल त्यांनी ठीक आहे. पण ज्यांचं अगोदर 1 वर्षाखाली वगैरे अपडेट केले म्हणताय त्यांनी आता अपडेट करून घ्या. अपडेट करायचंय म्हणजे काय करायचंय? आधार कार्ड सेंटरमध्ये जायचं आहे. तुमचा जो आता सध्या तुमचा मोबाईल नंबर आहे, चालू मोबाईल नंबर जो कंटिन्यू तुम्ही ठेवणार आहात शेवटपर्यंत, तो मोबाईल नंबर त्याला जोडून घ्यायचा आहे त्या आधार कार्डला. कारण ही प्रोसिजर ही महत्वाची. ज्यावेळी तुमचा फॉर्म भरताना सुरुवातीची जी स्टेप आहे ते आधार ऑथेंटिकेशनच आहे. म्हणजे आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर कोणता जोडलेला आहे त्या मोबाईल नंबरला OTP जातोय आणि त्या OTP एंटर केल्यानंतरच मग पुढचा फॉर्म हा ओपन होत असतोय. लक्षात येतंय? त्यामुळे ही पहिली स्टेपच आपल्याला sir. ती पाहिजे. त्यासाठी आधार कार्ड हे अपडेट करून घेणं गरजेचं आहे. मग आधार कार्ड अपडेट करून घ्या तर मग मोबाईल नंबर पण द्या आणि तुमचा ईमेल ID पण द्या. म्हणजे दोन्ही ऍट ए टाइम अपडेट होऊन जाईल. आता सहसा तर आपल्याला मोबाईल नंबर हा कंपल्सरी अपडेटेडला लागतोय. आधार कार्ड सेंटर आता बऱ्याच ठिकाणी आहेत. तुम्ही बँकात गेलं तरी कोणत्या तरी एका बँकेत, बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक किंवा पोस्टा, तिथं आधार कार्ड अपडेट करतात बघा. हो सर करत. मोबाईल नंबरला आधार कार्ड लिंक करायचं नाही. काही जण विद्यार्थी काय करतात, आता गेल्या वेळी तसंच झालं. जे सिम कार्ड वगैरे जिथून घेतात तिथं ते काय करतात, मोबाईल नंबरला आधार कार्ड लिंक करून देतात. आपल्याला ती प्रोसिजर करायची नाहीये. आपल्याला काय करायचं आहे, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे. त्यासाठी आधार कार्ड अपडेट जिथं आहे तिथंच आपल्याला जावं लागेल आणि तिथूनच आपल्याला ते करायचं असतं. तेही त्याला प्रोसिजर 4-5 दिवसात ते आधार कार्ड अपडेट वगैरे होऊन जातं. पण ते आता करून घ्या. परत लोड वगैरे आला तर मग महिना लागतोय. ओके सर. ओके सर. ही एक प्रोसिजर महत्वाची. आधार कार्ड अपडेट करून घेणं आणि बँकेच्या अकाउंटला आधार कार्ड नंबर जोड. आता पुढचे आहे आणि ज्याला बँकेचं अकाउंट वगैरे काढताना त्याला बोनाफाईडची वगैरे गरज आहे. त्यांनी बोनाफाईड सर आपल्या कॉलेज मधलं लागतंय ना? कॉलेजमध्ये येऊन 10 मिनिटात तुम्ही बोनाफाईड घेऊन गेलं तरी चालतंय. कॉलेजमध्ये बोनाफाईड मिळतंय.
तुम्ही उद्या जरी आला आणि बोनाफाईड जरी अर्ज करायचा, बोनाफाईड घेऊन जायचं. ओके सर. हा शाळेत ते आज आलं तर bonafide चालेल का? हो चालतंय. बोनाफाईड आणि आधार कार्ड दोन्ही दिलं का तिथं बँकेत अकाउंट काढून देतात. कारण तुम्हाला बोनाफाईड तुम्हाला मागणारच बँक त्या शिकताय ह्याच्यामध्ये म्हणल्यानंतर आता. त्यामुळं ते जरी प्रोसिजर काही बँकेत मागत नाही, काही बँकेत डायरेक्ट होऊन जाईल, पण काही बँकेत बोनाफाईड मागितलं जातं. त्यामुळं कॉलेजमध्ये येऊन तुम्ही बोनाफाईड घेऊन जाऊ शकता. सर शाळेत दाखल्यावर चालते आम्ही झेरॉक्स काढून ठेवले त्याचे. सर नाही लागत बोनाफाईड. काही ठिकाणी लागतं, काही ठिकाणी बँका मागते. तर पॅन कार्ड पण लागतं त्यासाठी. सर पॅन असेल तर फक्त पॅन मागतात, नाहीतर वडिलांचं आधार कार्ड. काही बँका मागते, काही बँका बोनाफाईड शिवाय तुम्हाला देतच नाही. असं बनवतं. मग ते बँकेच्या ह्याच्यावर राहतं शेवटी, ते रूलवर राहतं तिथले त्यांच्या बँकेच्या. मग तुम्हाला जर बँकेत जर डायरेक्ट मिळत असेल तिथं त्याच्यानुसार आधार कार्ड वडिलांचं हे करून करत असाल तरी ते बेस्टच झालं. ज्याला तुम्हाला क्वचित एखाद्या वेळी बोनाफाईड जर मागितलं तर कॉलेजमध्ये या, कॉलेजमधून बोनाफाईड घेऊन जावा. ओके सर. ठीक आहे. आता हे डॉक्युमेंट आपल्याला ओपन कॅटेगरीसाठी लागतात. आता हे 7वं डॉक्युमेंट आपण जे इंटरमिडिएट ड्रॉइंगचं एक्झाम वगैरे ते काय ऍडमिशनच्या वेळी आपण झालेलं आहे, त्याचा काय आता इथं काही संबंध नाहीये. किंवा ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट हे आपण ऑलरेडी जिथं ऍडमिशन घेताना दिलेलं आहे, त्यामुळे परत कुणीही काढायची काही गरज त्याला नाहीये. ओपनच्या कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे त्याला ईबीसी स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असतो. तो फॉर्म आपण हे डॉक्युमेंट आल्यानंतर भरून घेतोय. SC ST चे कॅन्डिडेट असतील तर सेम प्रोसिजर, फक्त 10वीचं मार्कशीट, LC, डोमिसाईल लागतंच, उत्पन्नाचा दाखला लागतोच, आधार कार्डची झेरॉक्स आहे, बाकी सर्व डॉक्युमेंट आणि कास्ट सर्टिफिकेट. तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. व्हॅलिडिटी काय इथून परत काढली जाते, ते काय लगेच काही गरज नाहीये. पण कास्ट सर्टिफिकेट SC ST कॅटेगरीचे आहेत त्यांना गरजेचं आहे. उत्पन्नाचा दाखला हे महत्वाचा आहे. SC ST जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना नॉन क्रिमिलियरची काही गरज नाहीये. आता लक्षात, नॉन क्रिमिलियर फक्त आता पुढचे जे आहेत VJNT, SBC, OBC, EBC हे जे 4 कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र कास्ट सर्टिफिकेट बरोबर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पण लागतंय कंपल्सरी. आता बऱ्याच जणांनी काढले असतील ऍडमिशन प्रोसिजर मध्ये, पण एखादा NTचा विद्यार्थी ज्याचं ऍडमिशन घेताना समजा नॉन क्रिमिलियर नसल्यामुळं तुमचं जे ऍडमिशन जे आहे ते ओपन कॅटेगरीमध्ये समजा झालंय, पण स्कॉलरशिपचा फॉर्म हा तुम्हाला भरावाच लागेल, तरच तुमची ती फी जी आहे 100% जी म्हणतोय आपण, ती 100% फी सवलत घेण्यासाठी आपल्याला हा स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्यासाठी मग कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर इथं आता असणं गरजेचं आहे. लक्षात येतं का? काही विद्यार्थ्यांनी तसं झालेलं आहे, काही विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमिलियर आलं नव्हतं किंवा उत्पन्नाचा दाखला आला नव्हता, त्यामुळे आपण ओपन कॅटेगरीमध्ये फॉर्म भरलाय. पण ते फॉर्म ऍडमिशन वगैरे ते झालं, पण स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला ही कास्टची डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे. डोमिसाईल एक बऱ्याच जणांनी काढलेलं नव्हतं. डोमिसाईल प्रत्येकाने काढून घ्यायचं आहे. ज्यांनी जमा केले त्याची काही अडचण नाही, पण ज्यांच्याकडे नसेल, काढलं नसेल, त्यांनी काढून घ्या. या 5-6 दिवसात सर्व डॉक्युमेंट क्लिअर करा. लक्षात येतंय? आलं का लक्षात सर्वांच्या डॉक्युमेंटचं? हो Yes, सर. sir. हा, होता होईल तेवढं जास्तीत जास्त पुढच्या आठवड्यापर्यंत हे सगळं क्लिअर करून घ्या. आता सुरुवातीला आपण प्रगती स्कॉलरशिप म्हणून आपण त्याचे फॉर्म भरून घेतोय. सर कास्ट व्हॅलिडिटी नसली तर? नसू द्या, काय अडचण नाही. इथून परत ते काढले जाते, परत सोलापूरला इथून पाठवले जाते आणि त्यानुसार काढले जाते. सध्याची काही गरज नाही ते. ओके सर. हा,
हे सर्व डॉक्युमेंट कलेक्ट करून घ्या. प्रगती स्कॉलरशिप ही जी आहे मुलींसाठीची जी स्कॉलरशिप आहे ही फक्त मुलींसाठीची स्कॉलरशिप आहे आता सध्याची आहे ती प्रगती स्कॉलरशिप म्हणून, की ज्यामध्ये जे टॉपचे विद्यार्थिनी आहेत त्यानुसार ती स्कॉलरशिप दिली जाते. आता त्याच्यासाठी सुरुवातीला फॉर्म भरायचे आपल्याला सर्व. ते आता गणगोट सर वगैरे आल्यानंतर सूचना देतीलच तुम्हाला. प्रगती स्कॉलरशिप मुलींसाठीची ही स्कॉलरशिप आहे, की ज्यामध्ये दुसरी कोणतीही स्कॉलरशिप नसेल घेतली तर आपल्याला ही स्कॉलरशिप घेता येते. मग मॅनेजमेंटचे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा MSBT स्कॉलरशिप आहे बरं का. ज्यांचं ऍडमिशन मॅनेजमेंट मधून झालेलं आहे या कॅप प्रोसिजरच्या बाहेर, म्हणजे मेरिट नुसार न जाता डायरेक्ट ऍडमिशन ज्यांनी घेतलेलं आहे, म्हणजे नॉन कॅप साठी सर. हा नॉन कॅप आणि मॅनेजमेंट यांच्यासाठी सुद्धा MSBT ठराविक रक्कमची स्कॉलरशिप असते. त्याची आपल्याला फॉर्म भरायचे आहेत. त्यामुळे मॅनेजमेंटचं आहे म्हणून तसंच बसू नका. जी काही ठराविक रक्कम आहे ती कमीत कमी आपल्याला मिळते. म्हणून त्यांनी सुद्धा डोमिसाईल, उत्पन्नाचा दाखला आणि बँकेचं अकाउंट जे आहे ते सर्व काढून ठेवायचं. आधार कार्ड अपडेट वगैरे या प्रोसिजर सर्वांनी करायचे. TFWS ऍडमिशन असेल त्यांनी सुद्धा सर्व दाखले काढून ठेवा बरं का. हे उत्पन्नाचा दाखला तर ते TFWS कंपल्सरी होत असतो, काढलेलाच असेल. हा पॅन कार्ड चालते, पॅन कार्ड कशासाठी? पप्पा नाव पॅन कार्ड वगैरे तसले. कशासाठी पॅन कार्ड कशासाठी काय पाहिजे तो? पाहिजे स्कॉलरशिप त्याच्यासाठी पॅनचा काही संबंध नाहीये. तुम्हाला जर बँकेत अकाउंट वगैरे काढायला लागणार असेल तर ते पॅन जोडा. पण तुमचं लागतंय, बाकी कोणाचं चालत नाही. बँकेत जरी अकाउंट तुमचं काढायचं वगैरे असेल तर इथं काय पॅनची काही गरज नाहीये. ओके. हा त्यामुळे प्रगती स्कॉलरशिप TFWS चे जे विद्यार्थी आहेत, मुली ज्या आहेत त्यांच्यासाठी महत्वाचं आहे बघा. त्यांनी डॉक्युमेंट काढून घ्या. उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल नसेल तर डोमिसाईल काढून घ्या, अकाउंट काढून घ्या. कारण ती विद्यार्थिनीसाठी वर्षाला काहीतरी प्रत्येक वर्षाला 50,000ची स्कॉलरशिप आहे प्रगती स्कॉलरशिप म्हणून. सर सगळे जमा केले डॉक्युमेंट. हा जमा केले असतील तर ठीक आहे. पण ज्यांचं राहिलं असेल, क्वचित डोमिसाईल राहिला असेल, उत्पन्न दाखला राहिला असेल तर ते काढून घ्या. बँकेचं अकाउंट अपडेट करून घ्या, आधार कार्ड अपडेट करून घ्या. यामध्ये आता काही अडचण आहे का तुम्हाला? नो सर. नाही सर. सर्वांनी No, काढायचे sir. बरं का. मॅनेजमेंट असतील, SC ST जे कॅटेगरी असतील किंवा ओपन असेल, सर्वांनी दाखले काढून घ्या. सर्वांना स्कॉलरशिप काही ना काहीतरी स्कॉलरशिप आहेच. फॉर्म आपल्याला भरायचेच आहेत. हॉस्टेलला आल्यानंतर हॉस्टेलची अल्पभूधारक दाखला असल्यानंतर स्कॉलरशिप भेटते. ते सुद्धा अल्पभूधारक दाखला कोणाचा राहिला असेल तर काढून घ्या. ओपनचा विद्यार्थ्यासाठी बरं फक्त. पण ते हॉस्टेल चालू झाल्यानंतर सर hostel ते चालू झालं- अल्पभूधारकला किती एकरच्या खाली लागते जमीन? 5 एकराच्या खाली शेती असेल तर निघतं ते. ओके. त्याला अल्पभूधारक म्हटलं जातं ते. सर ते सर्टिफिकेट यायला जवळजवळ 2-3 आठवडे जातात. एकदा काढून घ्या ना लवकर. नाही सर, 2-3 दिवसामध्ये येत आहे. नाही पाठपुरावा सर. केला काय येत नाही. काय काही ठिकाणी आता काय त्याच्यानुसार तहसीलदार नसेल, काही प्रॉब्लेम आले तर एखाद्या वेळी होऊ शकतं. पण ते काढून घ्या. कॉलेज कारण घेतलीच नाहीत अजून. नाही हॉस्टेलला आल्यानंतरच तुम्हाला ते घ्यावे लागणार आहे. कारण अगोदर घेऊन ते काढून काहीच फायदा नाही त्याचा. कारण हॉस्टेलची फी माफ होणार आहे तुमची ते. म्हणजे हॉस्टेलची फी माघारी मिळते तुम्हाला ते 20,000 रुपये. असं आहे. त्यामुळे अजून हॉस्टेल हेच नाहीत ना, चालू नाहीत. त्यामुळे ते घेतलेले नाहीये. ज्यावेळी चालू होतील त्यावेळी ते घेणारच आपण ते.
ठीक आहे. हे सर्व कागदपत्र काढून घ्या आणि स्कॉलरशिपचे फॉर्म वगैरे भरायचे आता त्यावेळी आपण वरच्यावर सूचना देत राहतोय आम्ही. सर हा सर स्कॉलरशिपचे फॉर्म भरायला कॉलेजवर यावं लागतंय.